जिजा आज काय स्कूल मध्ये रेड डे मंडळी, आमच्या जिजाचा स्कूल मध्ये आहे रेड डे, त्यामुळे आज ही छान अशी रेड बॅग घेऊन जाणार आहे. मिनी रेड टॉयज. तर मंडळी जसं आता तुम्ही बघितलं की जिजाचा आता हा ऍक्च्युली रेड डे आहे आणि तिचं शाळा संपत आली आहे. परत सोमवारी शाळा आहे, पण ती कसं काय आहे माहित नाही अजून, खरं ते आहे का नाही आता ते बघायचं स्कूल आहे का नाही. तर सगळं पिलूचं आमच्या सगळं आवडून झाले, जायचं. आज मी पण जाणार आहे स्कूल मध्ये बसायला. रेड टी शर्ट मी पण घालणार आणि येणार आहे मी पण. येतं काय जरा बसायला तुझ्यासोबत? बस चल आवडेल निघूया आपण. चला बायांच्याळी आमचं पिलू छान असं रेड घालून चालली आहे. मग अशी मी रेड बॅग घेतलेली, पण त्या रेड बॅग मध्ये ना टॉयज आणि काय बसवलं नव्हतं, छोटी बॅग पडत होती म्हणून ही बॅग घेतली आणि आता निघालोय. आणि जसं तुम्ही बघितलं की कालच्या ब्लॉग मध्ये आम्ही सगळं आईस्क्रीम साठी सामान घेतलेलं, पण आईस्क्रीम केलंच नाही कारण जरा आमच्या दोघांच माझा जिजाचं जरा पोटच दुखत होतं. मग म्हटलं आणि त्रास नको. होय कलिंगड आम्ही दोघांनीच खाल्लं, हर्षदने खाल्लं नाही, पण त्यामुळे आम्हाला त्रास झाला का काय माहित नाही. आमच्या दोघांना झाला, फक्त आम्ही दोघांनी वॉटरमेलन खाल्लं. तुम्ही बघितलं होतं ना? हो. चल आता मग आल्यावरती मग असं करायचं, आल्यावरती मस्त आपण आईस्क्रीम बनवूया. लेट्स गो. A few moments later. मंडळी मग अशी जिजाला मी शाळेत सोडून आलेलो आणि जसं जाता म्हटलेलं की आज आईस्क्रीम बनवायचं आहे, कालचं राहिलेलं आईस्क्रीम बनवायचं. कारण सांगितलं काय की माझं जिजाचं जरा पोटच दुखत होतं आणि उगीच असलं आणि थंड खाऊन आणि काहीतरी होण्यापेक्षा म्हटलं आज आम्ही एकदम फिट आहोत, मग म्हटलं आज आईस्क्रीम बनवूनच टाकावं. सगळं मटेरियल तर काल आणलेलं, मग आता बनवताना सगळं दाखवतो आणि काय करायचं आहे. काल मग बदाम मी भिजवत घातलेले बदाम आणि असेच 2-3 ड्रायफ्रूट त्यात घालायचे आहेत. बदाम म्हटलं सोलून घ्यावं. आमच्या मेकअप आर्टिस्ट यांनी म्हटले बदाम सोलून घ्या. आता बदाम सोलायचं. येस बघा हे सगळं चालू असतं बघा मागून इन्स्ट्रक्शन सगळे. तर खायचं म्हटल्यावर ती जरा काम पण करायला लागतं मंडळी, असं आहे बघा सगळं. आता वाजत आलेले आहेत 12. मगाशी तुम्ही बघितलं जसं की जरा बदाम सोलून ठेवलेले, मेकअप आर्टिस्टने जरा छान आवरून ठेवलेले, सगळं सामान सगळं काढून ठेवलंय आणि आता वेळ झालेली आहे जिजाला आणायची आणि आता स्कूल संपली त्याची, सुट्ट्या लागल्या तिला. मंडेला आहे ना? बघूया काय ग्रुपला नुसतं सांगितलं की त्यांनी म्हणजे 28 तारखेपर्यंत आहे. आता काय माहिती मंडेला स्कूल आहे का नाही. तर आता चला तिला तर आणूया आणि आता आईस्क्रीम बनवूया. आईस्क्रीम मी माझ्या पिलूला घेतलेलं आहे. चला बघू. आणि काय स्टार का रे असंच हे आज काय बनवायचं आपण? आईस्क्रीम. चला नाही बनवूया ना आपण आता. चला टोपी घाला. चला आज आमचा रेड डे होता. तुम्ही बघितलं होतं की आई बाबांनी तुम्हाला सांगितलं होतं रेड डे चा. मग आम्ही काहीतरी स्कूल मधून काहीतरी बनवून आणले. दाखव ना. दाखवते बघू. हे तुम्ही बनवलं? हो. हे मॅमने असं ड्रॉइंग करून दिलं, हे असे झाड काढून दिलं, मग त्याच्यामध्ये आम्ही ड्रॉइंग केलं, मग ह्याच्यावर असं कलर केलं. जी सगळ्यांनी असंच केलेलं का? हो. आय लव्ह यू मॉम. मॉम का मॅम काय? मॉम म्हणजे काय? आई. अच्छा आई. आणि आमचं काय? छान केलं झाड. आज रेड डे तुझा पण आहे वाटतं. मेकअप आर्टिस्टने आज रेड डे बनवलाय. पिंग डे मस्त बनवलंय. चांगलं बनवलंय. मंडळी आता आपण करू आईस्क्रीम साठी. येस मखाना आईस्क्रीम ते होतं. येस. आणि आईस्क्रीम साठी लागणाऱ्या सामग्री एकदा दाखवतो. म्हणजे आता जसं काल पण आम्ही शॉपिंग केलेली परत एकदा आम्ही आता दाखवतो की आईस्क्रीम साठी कोणतं सामग्री लागणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे एकतर मखाना, हे चॉकलेट म्हणजे डार्क चॉकलेट आहे. हे कसले सीड्स आहेत, सॉरी ह्या कसले सीड्स आहेत मॅडमने आमच्या आणलेले. बघूया सीड्स, डार्क चॉकलेट, कोकोआ पावडर, साखरेच्या बदली आपण वापरतोय खजूर, दूध आणि
काजू आणि ह्या आहेत अक्रोड. आता हे सगळं मिक्स करायचं आणि बनवायचं आपण. थोडं सिंपल. अरे खरं हे घटवायला अजून किती वेळ लागणार ना? 7 तास लागला. 7 तास तोपर्यंत थांबा आता. बस हो, आता ते नंतरच बघूया. आज रात्रीच मग खाता येईल ना? रात्री आज मस्त जेवण. संध्याकाळी जेवणानंतरच होईल. आता या कापून या सगळ्या गोष्टी ना एकत्र करायच्या आहेत, दुधात भिजवायच्या आहेत आणि मिक्सरला काढायच्या आहेत सगळ्या. जे आता सगळे ना मस्त आहे. टाका आम्ही हे सगळं टाकलं. ड्रायफ्रुट्स टाकले. काय काय टाकलं सांग. आधी मखाना टाकला, मग आम्ही बदाम टाकला, काजू टाकले, अजून बिया टाकले, अजून खजूर, अक्रोड आणि थोडे चॉकलेट्स कुटून टाकले ते आम्ही. आता आम्ही मिक्स करून त्याला आम्ही मिक्सर मध्ये काढणार आणि थोड्या 8-10 तास फ्रीज मध्ये ठेवणार. ती झाली आईस्क्रीम. संध्याकाळी रात्रीच खाता येणार आता. ते घट्ट नाही होत एवढं. हे सगळं मंडळी काढायचं आहे मिक्सर मधून आणि मग हे सगळं बारीक हे ठेवायचं आहे आईस्क्रीम करायला. आता बारीक होतं. आता ते अजून ऍड केलं तर मग आपण जरा यातनं काढून घालूया मग परत ऍड करू. अर्धा काहीच नाही टेस्ट. आंबट लागलं. नाही गोडची टेस्ट कमी लागते. गोड कमी आहे. जरा कडवटलं लागायचं. खजूर वाढूया की त्या दुसऱ्या राऊंड मध्ये वाढूया ना. आता सगळे शेवटी मिक्स होणार आहे ना. आपण साखर काढूया ना थोडीशी. अरे खजूर खूप गोड असतं अजून. गुड आणि हेल्दी ना. होय गोड लागते. गोड लागते. छान केलं ना. आमचं पहिलं जो मिक्सरचं पहिला घालनाचा होता तो पहिला झालेला आणि आता दुसरा तसरा खजूर टाकला त्याच्यामध्ये. कमी गोड झालं. कमी गोड. आधी गोड झालं नव्हतं. आता थोडस साखर टाकली. साखर नाही खजूर टाकला. अरे बाय तुटलं मिक्सरचं भांड. हे काय म्हणायचं खारीक असतं जड त्यामुळे ते तुटलं. आधीच ते ऑलरेडी 2 दातांवरती चाललेलं आणि दोन्ही राहिले दात झुजून गेले. त्यामुळे तो टोपणात नसते का. येस मॅम. दुसऱ्याचा मेकअप आर्टिस्ट यांनी बघ डॉली मोकळं आणलेलं आहे नवीन दुसरं मिक्सरचं भांड आणि आता राहिलेला आपण आईस्क्रीम बनवू. द्राक्ष रात्री खाऊ. येस करून बघूया मंडळी. सुरूच नाही झालं. नाही मला भांड बसलं नसेल मी. मंडळी शेवटी मिक्सरचं मालकीन मिळाल्यावरच ते मिक्सर सुरू झालं. आमच्याकडून सुरू झाला नाही मिक्सर सुद्धा. अरे काय झालं मिक्सर बघा की कसा अर्धा नाही त्याचा मालकीनीच ऐकतोय. हिचं ऐकत नाही मेकअप आर्टिस्ट. हो त्याचं अरे किती वेळा करून बघितलं आम्ही खालचं बटन दाबून करून. अशीच बटन आहे ते लाल. ते दाबून बघितलं काय झालं हा. नाही 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 हे बरोबर आहे की पण ते बरोबर आहे की ते त्यातच अरे बोट काढ हायवेसाठीच बोट असते ते बोटला म्हणतो वरती. हा फायनली सगळंच झालंय आता. मग त्यात जरासं दूध केवढं झालं इडलीचं पिठासारखं. खरंच झालंय. हो
चला शनिवार रविवार आता अर्धा किलो पर्यंत तरी झाला असेल ना सहज. हो म्हणजे हेच ते एक्झिबिशन मधून आणलेले हे आणि मेकअप आर्टिस्ट आज कोणतं घातलं खजुरानं करतात झालं. तर आता म्हणजे बऱ्यापैकी आमचं सगळं आईस्क्रीमचं पूर्ण तयार झालंय आणि आता हे ठेवायचं आहे फ्रीज मध्ये आणि रात्रीच खायचं आता आधीमध्ये आता नको. खूप वेळ उघडून बघणार आता हे भांडच ठेवायचं ना डायरेक्ट ठेवूया ना. आता काय एवढं कुठे सगळी भांडी खराब करतेस ठेवून टाक ना हेच. आता मी तेच म्हणतोय कशाला आणि करायचं होऊन जाईल ना हेच घट्ट. हा दे ना रे मग तिच्याच फ्रीज मध्ये ठेवते. तू मिक्सरचं भांड खाल्ले का तू चाटून चाटून मिक्सर कसं झालं मिक्सर पहिलं भांड खाल्लं परत तिकडे गेले त्यातच वेळ जातो. Let's start game. म्हणजे आमचं ना मिक्सरचं भांडं खराब झालं म्हणून मी ऑलरेडी आम्ही मग आता जेवायलाच बसलेलो सगळे आणि मग डॉली मुळे खरं सगळं झालं. तर मंडळी आता जर तुम्ही बघितलेलं एवढी विघ्न आलेली आईस्क्रीम करताना आम्हाला वाटलं ते लगेच होईल असं वाटलं पण खजूर हा परत आता ते खजूरमुळे खरं तर मिक्सर एकदमच आमचं त्याची दातच तुटली खरं तर. आता ते ऑलरेडी 2च दातावर चाललेलं जसं मी सांगितलं हे मॅडमनीच काल परवा ते दात तोडलेली त्याची आणि 2 दातावरती ते कसं चाललं पण त्याला लोड आलं म्हणून ते तुटलं. त्यामुळे मग डॉली तिचं मग मिक्सर आणलं आणि मग सगळं मस्त झालं. पण ते इतकं आम्ही आता टेस्ट केलं कच्चंच आम्ही खरं तर टेस्ट केलं इतकं भारी लागतं ना. सेम चॉकलेटचा फ्लेवर आलाय त्याला. बाकीच्या फ्लेवरचं आम्ही दुसरं कधी बघितलेलं नाही आहे. आता सगळे जे काही इन्ग्रेडियंट आहे परत एकदा लेखी देतो म्हणजे तुम्हाला पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही पण बघा. आणि आता भेटू संध्याकाळीच ते आईस्क्रीम झाल्यावरतीच. ऑलरेडी ते खूप घट्ट आहे पण मला वाटतं की ते पटकन घट्ट होईल आणि छान असं आईस्क्रीम लागेल कारण मी पण टेस्ट केलं एकदम चॉकलेट फ्लेवर परफेक्ट आलाय. लेट्स गो. आता भेटू संध्याकाळी आईस्क्रीम झाल्यावरती. बाय बाय. A few moments later. मंडळी आता टाइम झालेला आहे जिजाच्या भरतनाट्यमच्या क्लासचा. आम्ही आता आईस्क्रीम चेक केलं अजून जरा पातळच आहे. हो तर मंडळी आता पातळच आहे अजून आईस्क्रीम. आता ते रात्रीच अजून हा खाऊन बघितलं पण एवढं टेस्ट मस्त लागतं. बॅडी दिसतोय का नाही ना डोळे दिसत नाही. बरं या जाऊन भरतनाट्यमला जाऊन या. मी आता माझं काम करत असतो ऑफिसचा. बाय 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 बाय. 1 hour later. चलो आता घरी जायचं. मी चिकटपट्टी आणली. काय आणलं दाखव. कुठून का. अरे तू वेट येते का. प्रॅक्टिस झाली ना छान बाबू. मी ऐकत होते तुमचा क्लास छान चालू होता हो ना. चला जाऊया घरी आता नको चला निघूया. चलो लेट्स गो. आमची आईस्क्रीम झाली असेल घरी झाली. मागे बघा मागे बघा आईस्क्रीमचं दुकान आहे इकडे मागे. हो लास्ट टाइम घेतली होती एकदा आईस्क्रीम पण आता नको ना. आता नको आहे आपल्या घरी आपण बनवली होती. आई बाबांनी दाखवली होती की नाही तुम्हाला. आता आपण थोडस रस पिऊया मग. हा रस पिऊन जाऊ घरी. हेल्दी रस. हेल्दी रस गुड आहे बघा. हा तिकडे बघा ते आता काकू बनवतील मग रस हाफ पिऊ आणि घरी जाऊ.
लक्ष ठेवली कोणीतरी. असू दे, काय होणार नाही. मला आता एकटी घेऊन जाणार स्पृहा खाली. हो, स्पृहा दीदी तुला घेऊन जाईल ना आता खाली. हा, ती पण 12 वरच ना ती. सिविंगला फक्त. हो स्पृहा, तू रोज येते ना ग लवकर खेळायला? हा, कधी माझी आई येते म्हणून मी पण येते. हा ना. तू जेव्हा येशील तेव्हा जिजाला पण बोलवायला येत जा ना मग. ठीक आहे, बोलवायला आलते मगाशी पण जिजा नव्हती घरी. येऊन गेली तू? हा. अय ग, बघ ती येऊन गेली ग. ओ मॅडम, ओ हॅलो, भरतनाट्यम. हो हो हो, म्हणजे जिजा आणि हर्षदा भरतनाट्यम वरून आलेल्या. चालला बरं बाई. म्हणजे जिजाची एक फ्रेंड आहे, ती रोज कायम तिची वाट बघत असते आणि ती डायरेक्ट वर झाली आणि दोघे चालल्यात खाली खेळायला. बाय 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 बाय. मंडळी, आमच्या शेजारी अजून एक आज लग्न आहे, त्यामुळे मस्तपैकी अनाउन्समेंट, गाणी बिणी सगळे चाललेले. आणि जिजा तुम्ही मगाशी बघितली ती खाली गेलेली. आता इथून काय रात्री अंधाराचं दिसणार नाही, पण बघू दिसतं का नाही असं कळणार नाही आता ती गेली आहे का खाली. अरे काय 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 इथं खेळते आहे बहुतेक. आता मेकअप आर्टिस्ट ना जिजा खाली गेले तर आता या मॅडमचं लक्ष लागत नाही. हो, जावा मॅमचं तेच आमच्या मेकअप आर्टिस्टचं थोडं काम होतं घरचंच. आणि बाकी आता ती चालली आहे खाली जिजा सोबत. बाय बाय. अजून आहे वेळ मला. आहे का? बरं ठीक आहे आवरा. आता या दोघे आल्या बघा, कोण आले बघा. या जिजा आणि तिच्या फ्रेंड झाल्या. हाय, या तुम्ही आता पळत येताना दिसलाच मला इथं तरी ए विंगच्या इथं. म्हटलं ह्या मुली करतायत काय बरं. आय बसा दरवाजा लावून या. काय परत काय वर. अरे बाबा, हा घे खाली ठेव ना, खाली ठेवा खाली. हा खेळा. स्पृहा, तन्वी बसा ना, खेळ ना, डॉल हाऊस खेळा. अरे बापरे, कुणाची रियाची. अच्छा बसा. काय बघ ना आता लिफ्ट आला ना, पायऱ्यांनी नाही ना. दे टाळी. तरीच मला पळत येताना दिसल्या अगं कोणतरी, म्हटलं ह्याच असतील आणि बघतोय आता ह्या वर आल्या. मंडळी मग अशी तेच म्हटलं बघ, मी आपण दाखवलं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये, ह्या पळत होत्या त्या, ह्याच सगळ्या त्या होत्या पळत आल्या आणि आमच्या घरात शिरल्या. अयो हा खेळा बघ ना, ये ना. आणि कोण स्पृहा. Later that same evening. या पिच्चू. अरे बापरे, किती छान केलं हे. मी केलं, तन्वीने करून आणला मला. अच्छा, तिनं करून आणलेलं का? स्कूल मॅडम खेळल्या. कोण मॅडम झालेलं? सगळ्यात मॅडम. मॉनिटर एकदा झाली. आणि तू? प्रिन्सिपल. हा, तू जेवलीस तर तयार होणार. मंडळी, फायनली आईस्क्रीमची वेळ झालेली आहे. हे बरोबर आता पूर्ण झाले. हा फिंगरप्रिंट दिसतोय जो जे या मॅडमचा आहे. ब्राऊन आहे ना. ओ बरोबर. तर आता मंडळी आईस्क्रीम आता खाऊनच बघू. आमचं झालेलं आहे जेवण, वाजलेले आहेत 10:30 आणि आईस्क्रीम आता टेस्ट करून बघू. हे ना आईने हळदी कुंकूला गेलो होतो तेव्हा पिऊच्या घरी त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे. चला आता आपण टेस्ट करूया ना. चल आईस्क्रीम टेस्ट करते, खाताना बघू. येस, छान वाटतं. टेक्स्चर पण चांगलं आलंय ना. अजून त्यांचं अजून आलेलं घट्ट खरं तर. नाही आता त्याचं असंच होणार ग. पिलूला जास्त नको जिजू. पाहिजे मी घेणार. मंडळी करावं लागतं परत. अरे नाही, पण आता घरात केलेलं काय वाईट आहे ना. आता हे किती आपण आपलं निम्म मटेरियल पण संपलं नाही अजून खूप सारं आहे.
फायनली होममेड आईस्क्रीम आमचं तयार झालेलं आहे आणि आता खाऊन बघू कसं वाटतं. मंडळी आपण आता आईस्क्रीम खाऊनच बघू. मस्त लागते ना. ही पण आशीर्वादाने केली आहे. एकदम थिक झालंय. हो खूप मस्त. म्हणजे आणि केली गोल गोल का पांढरं ते मखानामुळे एकदम ते थिक झालंय आणि खजूरमुळे चांगलं गोड बेसिक झालंय आणि कोको पावडर आणि चॉकलेट मध्ये प्रॉपर फ्लेवर आलाय ना. म्हणजे नक्की तुम्ही पण घरी ट्राय करा. सोपा एकदम. सुपर. मिक्सर बंद काढायचं, दूध टाकायचं, संपलं विषय नाही, घट्ट करायला ठेवायचं. मेन म्हणजे सगळे ड्रायफ्रूट जातात. होममेड आहे, हेल्दी आहे. तुम्ही बघितलं काहीच केमिकल नाही, काहीच नाही याच्यामध्ये की जे आपल्याला हानिकारक असेल. एकदम हेल्दी. आणि बाहेरच्या त्याच्यामध्ये असतात चॉकलेट साखर वगैरे आणि केमिकल्स पण असतात ना ते, प्रिझर्वेटिव्ह किंवा बरंच काय घालतात. खूप छान झाले. गुड. हेवी वाटतंय ना. ते कसं फेस असं मोमो वाटतंय ना. ते पोट भरत नाही म्हणजे वरतीवर वाटतं ते फेस एकदम थिक झालंय. बाबा आपण हे चॉकलेट आईस्क्रीमच वाटते ना. चॉकलेट आईस्क्रीम केलं आपण. म्हणजे चांगली आली हा. चोको चिप्स आणून बघूया का. खूप आवडली. डिमांड मध्ये नव्हते चोको चिप्स. कुठं मिळेल. बेकरी मध्ये बरोबर. आता ह्याचं ना एकदम सॉफ्ट आणि मस्त झालंय. आणि असं आहे की ते बर्फ नाही आहे, त्याचा बर्फ झाला नाहीये, घट्ट झालं फक्त. असं वाटतं की बर्फच आहे. बघा म्हणजे आजचा व्लॉग आईस्क्रीमचा सक्सेसफुल झालाय ना. म्हणजे मला जरा डाऊट वाटलेलं काय होते की नाही. चांगलं घातलं चांगलं झालेलं. दुपार काय किती विघ्न, पाक सगळा मिक्सर सगळा मिक्सरची सगळी दात मोठी. आता त्या आणि उद्या दुरुस्त करू. लॅपटॉपचं पण काम करायचं आहे. चल आजचा ब्लॉग इथेच संपवतो. हा घे ना. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आईस्क्रीम. बाय बाय.